लहानपणीपासून ज्या मित्रासोबत एकाच वर्गात शिकलो त्याला लई वेळेस सर लोकांचा मार पण खो घातला आणि शेवटी जेव्हा भांडणं लागले तेव्हा त्याच्या डोक्यात पण डब्बा घातला. काल मी त्याच मित्राच्या लग्नात गेलो आणि घरी यायच्या टायमाला सगळं वऱ्हाडतं घरी आलं, पण मी एकटाच तिथे विसरलो. तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या लय भारी ब्लॉग्स मध्ये. आपल्या गावात एखादं लग्न असल्यावरती ते लग्न गावातलं नाही तर आपल्या घरचंच आहे असं समजून काम करणारे आमच्यासारखे जेव्हा बाहेर गावामध्ये वऱ्हाडी मंडळी बनवून जातात तेव्हा त्यांची अलगच मजा येते. आणि आज तर माझ्या एका अशा मित्राचं लग्न होतं ज्याच्यासोबत मी 1ली ते 10वी पर्यंत शिकलेलो आहे. ज्या 10 वर्षामध्ये एक सोबत राहून मजा तर खूप केली पण भांडणं पण खूप जास्त केली. आता लग्न संध्याकाळचं असल्यामुळे आम्ही निवांत दुपारच्या पाऱ्यामध्ये लग्नाला जायला निघालो आणि आम्ही जेव्हा त्या ठिकाणी येऊन पोहोचलो जिथून लग्नाला गाडी जाणार होत्या तर तिथं बघितलं तर तिथं गाड्याच नव्हत्या राहिल्या. पण नशीब आमचं तेवढ्यातच एक गाडी वऱ्हाड सोडून पुन्हा आम्हाला न्यायला वापस आली. आता जाण्यासाठी हीच शेवटची गाडी हे जेव्हा सगळ्याला कळलं तेव्हा एकदम सणा सगळेजण गाडीत चढले आणि एकदम दाटीवाटीमध्ये बसले. याच गाडीमध्ये आमच्या गावातले माझ्यासोबत असे काही जण बसले होते जे माझे व्हिडिओ तर बघते पण लाईक पण करत नाही, कमेंट पण करत नाही आणि काही जण तर फॉलो पण करत नाही. आता त्यांनी लाईक कमेंट शेअर फॉलो करा म्हणून त्यांना पण व्हिडिओ मध्ये घेतलंय. आता तसंच तुम्ही पण फॉलो करून घ्या. बघता तब्बल अर्ध्या घंट्याचा प्रवास करून आम्ही येऊन पोहोचलो होतो लग्नाच्या ठिकाणी. केवणामध्ये आल्यामुळे सगळेजण पहिले तरी येऊन गार सावलीला बसले होते. आपल्या गावामध्ये एखादं लग्न असल्यावर आपल्याला वाढण्यातूनच रिकाम पण नसतं. आता बाहेर गावाला लग्नाला आलं म्हणल्यानंतर इथं आपल्या मागं काही काम नसणार आणि त्यातले त्यात आज चांगले कपडे पण घातलेले. अशी सुवर्ण संधी बघताच पोरांनी डिसाईड केलं की आज तर फोटोशूट केलाच पाहिजे, जो की आम्ही वर्षातून फक्त एकदा दोनदा करतो. आणि जेव्हा गावात लग्न असतं तेव्हा गावातल्या पोरांसाठी फक्त एकच अनाउन्समेंट असते की वाडेकरी मंडळीने वाढण्यासाठी आपलं साहित्य घेऊन सज्ज राहण्याची कृपा करावी. पण आज आमच्यासाठी अनाउन्समेंट झाली होती की जे पण पाहुणे मंडळी जेवायचे राहिले असतील त्यांनी लवकरात लवकर जेवण्यासाठी येण्याची कृपा करावी. मग आता मी जेवण करून घेतो आणि राहिलेलं लग्न आपण पुढच्या व्लॉग मध्ये बघू. तोपर्यंत आपल्या अकाउंटला तेवढं फॉलो करून घ्या.